नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, आपण सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिला काय खातो? बरेच जण चहा आणि बिस्किट खातात. ऑलमोस्ट सगळे जण उठल्यानंतर चहा आणि बिस्किट खातात. काही जेमतेम असतात जे व्यवस्थित नाश्ता करतात. तर चहा आणि बिस्किट हा सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनलाय. पण सकाळी उठल्या उठल्या जर आपण चहा आणि बिस्किट खात असू तर ॲटलिस्ट ती कोणती खावी, कोणती आपल्या बॉडीला कमी नुकसान करतील हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण उपाशीपोटी चहा बिस्किट कोणत्याच बाजूने चांगलं असूच शकत नाही. पण त्यातल्या त्यात जर बिस्किटवर थोडेफार खर्च केले, थोडी चांगली आणि तब्येतीसाठी चांगली बिस्किटं थोडी खाल्ली तर आपल्या हेल्थसाठी चांगलं ठरू शकतं. तर कोणती बिस्किटं चांगली, कोणती टाळायची आणि कोणती बिस्किटं घेताना नेमकं काय बघितलं पाहिजे? तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये बहुतेक बिस्किटं हेल्दी वाटतात पण ती नसतात. कारण त्यामध्ये ना 3 मुख्य गोष्टी तुम्हाला चेक करा. एक तर मैदा, साखर आणि पाम ऑइल सारखी तेलकट चरबी त्यामध्ये असते. आता मैदा म्हणजे रिफाईंड फ्लॉवर, म्हणजेच खूप बारीक केलेलं पीठ. त्यामध्ये फायबर नसतं. फायबर म्हणजेच काय तर पचनाला ते हेल्प करतं. आणि साखर असतं ती लगेच इन्स्टंट ताकद देते, पण तितक्याच पटकन शरीरात साखर वाढवते. आणि अनहेल्दी फॅट्स म्हणजेच शरीरासाठी चांगली नसलेली तेलकट चरबी. म्हणूनच रोज बिस्किटं खाण्याची सवय असेल तर ती थोडी बदलायला हवी. आणि जर खायची असेल तर कोणती बिस्किटं खावी? तर आता बिस्किटांचे प्रकार आपण समजून घेऊयात. सगळ्यात आधी म्हटलं तर ग्लुकोज बिस्किट. हे सगळ्यात कॉमन, गोड आणि लगेच इन्स्टंट एनर्जी देणारी, पण साखर त्यामध्ये खूप असते आणि पोषणमूल्य खूप कमी असतात. त्यामुळे रोज खाण्यासाठी ही योग्य नाही. क्रीम बिस्किटं हा सगळ्यात वाईट पर्याय आहे. जास्त साखर, वेगवेगळे फ्लेवर्स आणि तेलकट चरबी. त्यामुळे हेल्थची काळजी घेत असाल तर पूर्णपणे टाळा. आता मारी बिस्किटं म्हटलं की सगळ्यांना सेफ वाटतात, हलकी वाटतात, पण यात सुद्धा मैदा आणि साखर असतेच. क्रीम बिस्किटांपेक्षा थोडं हे बेटर ऑप्शन आहे, पण रोज खाण्यासाठी योग्य नाहीच आहे. आता नेक्स्ट म्हणजे डायजेस्टिव्ह बिस्किट. तुम्ही बरेच वेळा मार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे नाव बघायला मिळत असेल आणि नावाप्रमाणे आपल्याला वाटतं की हे खूप हेल्दी असेल, पण सगळेच हे त्या अँगलने हेल्दी नसतात. काहींमध्ये फायबर असतं, पण त्याचसोबत साखरसुद्धा असते. त्यामुळे फक्त नाव बघून त्यावर विश्वास ठेवू नका, पूर्ण डिटेल चेक करा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, बिस्किट घेताना काय बघायचं? तर सगळ्यात आधी त्याचे घटक, इन्ग्रेडियंट्स बघा. त्यामध्ये काय काय आहे ते बघा. सगळ्यात आधी तर मैदा असेल तर शक्यतो टाळा. त्याऐवजी होल व्हीट, ओट्स किंवा मिलेट्स म्हणजेच गहू, ओट्स किंवा बाजरी, नाचणी असलेले बघा. दुसरं म्हणजे साखर, कमी साखर असलेली बिस्किटं निवडा. तिसरं म्हणजे फॅट, वनस्पती किंवा ट्रान्स फॅट असं जर लिहिलेलं असेल तर ते अजिबात घेऊ नका, कारण त्यामध्ये जास्त प्रक्रिया केलेली ती बिस्किटं असतात. आणि चौथं म्हणजे फायबर. कमीत कमी 2 ते 3 ग्राम फायबर असलेली बिस्किटं पचनासाठी चांगली असतात. सो जर तुम्हाला बिस्किटं खायची असेल तर मोस्टली तुम्ही ट्राय करा की जेव्हा एक्झिबिशन किंवा इतर काही ठिकाणी घरी बनवलेली बिस्किटं असतात, ज्यामध्ये गूळ टाकलेला असतो किंवा मैदा नसतो, गव्हाची बिस्किटं असतात, तर अशी बिस्किटं खा. आता तुम्हाला यामध्ये फक्त फरक एवढाच करायचा आहे की जिथे तुम्ही 5-6 बिस्किटं खात होता तिथे 2 खा, पण हेल्दी खा. कारण जेव्हा सकाळची सुरुवात आपण चांगली करतो तेव्हा आपला दिवस चांगला जातो. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या चहा आणि मैदा खाण्यात काही पॉईंट नाही आहे. आत्ताची लाईफस्टाईल बघता थोडं हेल्दी राहणं गरजेचं आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही चहा बिस्किटं खाण्याची तुम्हाला सवय असेल तर जे बिस्किट तुम्ही खाताय ते हेल्दी आहे का हे थोडंसं चेक करा आणि मगच खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.